मोठे साहेब आमच्या भागातले UPSC अधिकारी आहेत आणि समाजामध्ये त्यांचं नाव चांगलं आहे, लौकिक आहे आणि आमच्या एकाच भागातला आम्ही आहे. आटपाडीमधले गोपीचंदजी पडळकर साहेब आमदार ते आहेत, IRS ऑफिसर सचिनजी मोठे साहेब आहेत आणि राहुल हजारे म्हणून तेही त्याच तालुक्यातले आहेत. आणि जे त्यांच्या मिसेस इलेक्शनला उभा राहिल्या त्या आणि त्यांचं एक आमदारकीचं अस्तित्व मार्केटमधनं कमी होत चाललेला प्रभाव आणि त्यांनी जी बाईट दिलेल्या आहेत ज्या इलेक्शनच्या काळामध्ये त्या सगळ्याचा सूड म्हणून मोठे साहेबांचं नाव बदनाम करून TDSR ग्रुपशी जोडलेलं आहे. ते एक आहे की आमच्या भागातले एक अधिकारी आहेत, कधी कधी आमच्या ऑफिसला येतात, आम्हाला काय टॅक्सेशनचं मार्गदर्शन करतात आणि आमच्या भागातले आहेत. एवढ्या ह्याच्या व्यतिरिक्त DDSR ग्रुपशी त्यांचा काही संबंध नाही आणि जर असेल तर त्यांनी लिगल वेज प्रूव्ह करावं आणि मांडावं. इलेक्शनला कोण कुणासमोर उभा होतं, काय प्रॉब्लेम झाला? आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या वाईफ तिथे उभा राहिल्या आणि त्यांच्या विरुद्ध IRS सचिन मोठे यांच्या वाईफ उभा राहिल्या होत्या आणि त्या वाईफ उभा राहिल्यामुळे यांचा जो बाली किल्ला होता आणि त्यांच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शीट पडल्या आणि एकच शीट जी बाली किल्ल्यातली ती 491 मतानं म्हणजे 980 आली पण भागिले 2 केलं तर 491 म्हणजे त्यांचा बाली किल्ला हल्ला. म्हणजे त्या कशा प्रकारे त्यांनी निवडणूक लढली हे तुम्ही न्यूजवरती बघू शकता. हे सगळं कारस्थान त्यांचं हल्ल्यामुळं त्यांचं दिमाग हल्लं आणि त्यांनी जसं भाषणामध्ये सांगितलं तुम्ही अधिवेशनात यांचा गौरवस्फोट करू आणि खोट्या माहिती देऊ, खोट्या तक्रारी सांगू आणि यांना बदनाम करू. अधिवेशनात हा विषय मांडला होता. मुख्यमंत्री मोदी साहेबांनी कारवाई करतो म्हणल्या विषय सोडायला पाहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन परत खुलासा का करू वाटला. म्हणजे तुम्हाला नक्की साध्य काय करायचंय हे त्याच्यामधनं दिसून आले. सचिन मोठे हे तुमचे पार्टनर असं बोललं जातं. साहेब तुम्ही डॉक्युमेंट चेक करा. सचिनजी मोठे साहेब कुठल्याही डॉक्युमेंटवर जर माझे पार्टनर निघाले तर मग बोला ना. हवेमध्ये बोलण्यात अर्थ नाही ना. सगळे आरोप खोटे आहेत. सगळे शासनाची चौकशी झाली त्याच्यामध्ये सगळं दिसून येईल आणि मला सगळ्या मीडियांना विनंती आहे की ते IRS ऑफिसर आमच्या भागातले उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि त्यांना बदनाम त्यांची वाईफ उभा राहिल्यानंतर त्यांचं अस्तित्व धोक्यात येतंय हे बघितल्यानंतर हे बनवलेलं एक कारस्थान आहे त्यांनी आणि बिनबुडाचं हे आरोप आहेत हे ह्याच्यामधून सिद्ध होते. तुम्ही तुमच्यावरती असे आरोप आहेत की तुम्ही लोकांना फसवलेलं आहे, त्यांची घरं दिलेली नाहीये, टाइमात तुम्ही बांधकाम करत नाहीये. हे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्यांचे आरोप आहेत. कुठल्या कस्टमरचे आरोप नाही, सभासदांचे आरोप नाही, कुठल्या सोसायटी मेंबरांचे आरोप नाहीत, पोझिशन दिलेल्या लोकांचे आरोप नाहीत. हे वैयक्तिक त्यांची सूडबुद्धी आरोप आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही. 2000 घोटाळा केला असा आरोप आहे साहेब. 2000 करोड रुपये असते तर मी सोसायटी प्रोजेक्ट स्वतःच घेतले असते आणि बँक स्टेटमेंट ही सगळं चौकशी तुम्ही आता पुढे मुख्यमंत्री महोदय साहेब म्हणतात त्याच्यामध्ये सिद्ध होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ना 2000 करोडचा घोटाळा झालाय की नाही झाला. घोटाळा कोणी केलाय की मला उघडायला भाग पाडू नका. आमदारच्या तुमच्यावरती असे आरोप त्यांनी केले की महिलांबरोबर काही लोकांनी तुम्ही व्हिडिओ तयार केले तर तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करताय. साहेब त्यांनी जो शब्द वापरलेले आहेत ते त्यांनी सिद्ध करावं. त्यांच्याकडे व्हिडिओ आहे, मीडियाला देऊन टाकावं. ज्या लोकांचे बनवले त्यांना पुढे घ्यावं. ज्या इन्व्हेस्टरांचं ती म्हणतायत ही करतायत दिले नाहीत एकतर इन्व्हेस्टर समोर घेऊन यावं, हे कस्टमर घेऊन यावं ज्याची फसवणूक झाल्या. जर यांच्याकडे नाही हे जसं हॉटेलला सांगितलं प्रेस कॉन्फरन्सला येताना 50 लोक माझ्या इथं तयार होते. त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये घेणं लय गरजेचं होतं. एवढा मोठा पुरावा होता त्यांच्याकडे, आणला नाही. याचा अर्थ ते भुनबुडाचे आरोप केलेले आहेत त्यांनी. कुठलं याच्यामध्ये तथ्य नाही. जे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत म्हणतात प्रूव्ह करा ना. खरात साहेबांचे करतायत ना, करा तुम्ही. साहेब गोपीचंद पडळकर सांगतात सचिन मोठेंना मी ओळखतो, राहुल हजारे हा इसम कोण आहे मला माहित नाही. या पत्रकार परिषदेनंतर जर तुमच्यावर जर आरोप झाले याच्यापुढे तर त्याला कसं सामोरं जाणार. आणि DDSR ग्रुपमध्ये जो यस म्हणजे सचिन आणि आर म्हणजे राहुल असं म्हटलं जातं. तुम्ही DDSR ग्रुपचा गुगलला सर्च करा. 2018, 19, 17 पासून दत्ता डी, दादा डी, सचिन बेरगळ गुगलला वेबसाईटला आणि राहुल हजारे हे DDSR आहे. हे कधी आहे सचिन मोठे IRS कोल्याच्या अगोदर बसण्याची कंपनी. आमदार खासदारांची जी सोसायटी ती कधीपर्यंत पूर्ण करावी? 25ला त्याचं पोझिशन भेटलं पाहिजे. साहेब ते डॉक्युमेंट प्रोसेस ते खासदार आमदार बघतात. माझ्याकडे CC आल्या त्या नियमाप्रमाणे बांधकाम चालू आहे. पुढच्या ऍडिशनल FSI ची लेटर त्यांना गेलेलं आहे. त्याच्या ऍडिशनल FSI भरतील, CC घेतील आणि CC माझ्या हातात आल्या वरचं बांधकाम ते नियमाप्रमाणे आणि रेराच्या दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण. सर मानहानीचा दावा काय ठोकणार आहात साधारणपणे एवढा
ज्यांनी गंभीर आरोप केलेले तुमच्या कंपनीला DDSR वर आता मोठ्या प्रकारे आरोप होत आहे. प्रतिमा तुमची चुकीची झाली, कंपनीची झाली. अशा वेळेला तुम्ही त्यांना 500,000 कोटीचा किती दावा ठोकणार आहात? साहेब, आमदार साहेबांनी ठरवलं म्हणून एखाद्या उद्योगपतीचं नाव खराब होत नाही. ते लोकांनी, ते कस्टमरांनी ठरवलं पाहिजे. आणि मानहानी करायची की नाही करायची, समाजामधला एक आमचा चांगल्या पदावरचे आमदार आहेत आणि आमच्या कुणाचीही भावना नाही की त्यांचं कुठलं पद वाया जावं, त्यांना मंत्री पद मिळावं, त्याच्यामधनं कुठला प्रॉब्लेम यावं, ही आमच्या कुणाची इच्छा नाही. त्या कारणामुळे आम्ही त्यांच्यावरती सोसायटी लोक लिगल काही नोटीस घेतील ती माझा अधिकार नाही. पण आमच्या कंपनीचे आम्ही लोक बसून ठरवू, आमचे सगळे पुरावे शासनाकडे जातील, त्यांचे रिपोर्ट येतील, त्याच्यानंतर ना आम्ही सगळे बसू. पोटावर आले ना, मग तुम्ही साहेब पोटावर आले, पण आम्ही रटन डाटा फॉलोअर माणसं आहे की आम्ही ते आरोप बरोबर करताय असं त्याचा अर्थ नाही. मानहानी 100-200 मानहानी करणार आहे, परंतु त्याला आम्ही आज तुम्हाला उत्तर देणार नाही. सोसायटी आधी सगळे लिगल बनवतील. आम्ही आधी क्लीन चिट घेईल महाराष्ट्र शासनाकडून, म्हणजे हे पुरावे खोटे होते आणि ते साध्य करून मग आम्ही महाराष्ट्र शासनाकडे दावा टाकू, कोर्टामध्ये टाकू आणि त्यांच्यावर मानहानी जाऊ. मनुष्य माहिती तुमच्या सगळ्यांचे मेसेज आलेले आहेत. हजारे साहेब, आम्ही तुमच्या पाठीमागं आहे आणि तुमचा हा विश्वास, राहुल हजारे एक मराठी उद्योजक, 100% तुमचे स्वप्न नवी मुंबईमध्ये टॉपचा डेव्हलपर बनवून दाखवेल. हे कार्य हे तुमच्याबरोबर करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोसायटीची बाईट घ्या. ज्या